डान्सबार सुधारणा विधेयकासंदर्भात दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी. तरुण तरुणींना व्यसनाधीन करणाऱ्या रेव पार्ट्या आणि रात्री उशिरापर्यंत चालणारे बार, डान्स बार ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हद्दीत सुरू असतात त्यांच्यावर कठोर कारवाईची तरतूद डान्सबार सुधारणा विधेयकात करण्यात यावी अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी केली आहे. डान्सबार सुधारणा विधेयकावर चर्चा करताना आमदार संजय केळकर यांनी रेव पार्ट्यांच्या माध्यमातून व्यसनाधीन होणाऱ्या तरुण तरुणींचा प्रश्न उपस्थित करताना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवरही बोट ठेवलं. सलग सुट्ट्यांच्या दिवशी रेव पार्ट्या पर्यटन स्थळावर हॉल भाड्याने घेऊन आयोजित केल्या जातात. जाहिराती देऊन कोड भाषा वापरून तरुणांना आमंत्रित केलं जातं. पार्ट्यांमध्ये अश्लील नृत्याबरोबरच ड्रग्जही उपलब्ध करून दिलं जातं. अशा संस्कृतीमुळे देशाची एक मोठी नवीन पिढी उद्ध्वस्त होत आहे. अशा पार्ट्यांचा देखील या विधेयकात समावेश करण्यात यावा अशी सूचना केळकर यांनी केली आहे. डान्स बार, ऑर्केस्ट्रा बार, हॉटेल हे बेकायदेशीरपणे मध्यरात्रीनंतर आणि अनेक आस्थापना पहाटेपर्यंत छुप्या पद्धतीनं सुरू असतात. या व्यवसायाला जणू पोलीस अधिकाऱ्यांचाच पाठिंबा असतो असं चित्र निर्माण झालं आहे. बेकायदेशीरपणे सुरू असणारे हे व्यवसाय ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तरतूदही डान्स बार सुधारणा विधेयकात असावी अशी सूचना देखील केळकर यांनी केली आहे. शहरातील सखल भागात पाणी तुंबल्यानं नागरिकांची त्रेधा तिरपीट. ठाण्यात बुधवार सकाळपासूनच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली. जांभळी नाका, वंदना बस स्थानक, गोखले रोडसह अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर पाणी तुंबल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं. ठाणे शहरात बुधवार सकाळपासूनच मुसळधार पावसाने जोर धरलाय. वाऱ्याचा वेग कमी झाला असला तरी विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीवर परिणाम झाला. जांभळी नाका बाजारपेठेतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिक आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. जांभळी नाका हा ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणारा प्रमुख मार्ग असून सकाळच्या वेळेत भाजीपाला खरेदीसाठी येथे मोठी गर्दी असते. मात्र पाणी तुंबल्यानं पादचारी आणि ग्राहकांना पाण्यातूनच वाट काढत प्रवास करावा लागला. याशिवाय वंदना बस स्थानक परिसर, गोखले रोड तसंच शहरातील इतर महत्त्वाच्या रस्त्यांवरही पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला तर दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना विशेषतः अडचणींचा सामना करावा लागला. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिसे आणि शहाड येथील अशुद्ध जलउद्वहन केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा अडकल्यानं पंपांचा डिस्चार्ज कमी झालाय. परिणामी शुद्ध पाण्याच्या साठ्याची पातळी राखण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या परिस्थितीवर तातडीनं उपाययोजना करण्यासाठी अंडर वॉटर डायव्हिंग टीमच्या माध्यमातून युद्ध पातळीवर गाळ आणि कचरा काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय. दरम्यान उपलब्ध पाण्याचं नियोजन आणि मुख्य वितरण व्यवस्थेतील समतोल राखण्यासाठी शहरात झोनिंग पद्धतीनं पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस ठाणे शहरात पाणी पुरवठा अनियमित तसंच कमी दाबानं होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं केलं आहे. ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आज विविध पूरस्थितीग्रस्त आणि संवेदनशील भागांची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेत महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत.
यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरातील वॉटर लॉगिंगचं प्रमाण कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणे शहरात पावसाळ्याच्या अनुषंगानं प्रशासनानं केलेल्या उपाययोजनांचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. शहरात 84 वॉटर पंप कार्यरत असून आवश्यक ठिकाणी तातडीनं पंप बसवल्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी साचण्याच्या घटनांमध्ये घट झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र यावर्षी झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबद्दल त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. पडलेल्या झाडांची वेळेवर छाटणी झाली होती का याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसंच संपूर्ण शहरातील झाडांचं ऑडिट करून भविष्यात झाडे पडण्याच्या घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्यात. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना 8 दिवसांसाठी निलंबित करण्याचे तसंच काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली आहे. चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल तर हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल असा इशाराही त्यांनी दिलाय. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या असून प्रशासनानं 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. TDRFचे कार्य समाधानकारक असल्याचं सांगत त्यांना आवश्यक असलेली सर्व यंत्रसामग्री आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी प्रशासनाला 0 जीवितहानी आणि 0 मृत्यू हे उद्दिष्ट ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्यात. तसंच आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांनाही पाऊस, वादळ आणि वाऱ्याची परिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षितपणे प्रवास करण्याचं आवाहन केले. दरम्यान पावसाळी उपाययोजनांसाठी जलविकास विभागाकडून 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली आहे. आणि जे जखमी झालेले आहेत त्यांचा उपचार जो आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महापालिकेला करायला सांगितलेला आहे आणि त्याप्रमाणे आपला असाच प्रकारचा उद्देश आहे की 0 कॅज्युअल्टी या संपूर्ण झाड पडल्यामुळे, फांद्या पडल्यामुळे, पाणी साचल्यामुळे 0 कॅज्युअल्टी आपल्या ठाण्यामध्ये राहिली पाहिजे. एकही मृत्यू होता कामा नये ही काळजी आपण घेऊया. नुकसान भरपाई आपल्याला करता येते, परंतु एखाद्याचा जीव गेला तर आपल्याला तो त्याच्या परिवारासाठी खूप दुःखदायक आहे आणि मग हे सर्व काळजी या ठिकाणी आपण घ्यायला रिक्षावरती टँकर पडलं, अपघात झालेला आहे, त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळते. अडथळा निर्माण झाला होता त्याला. आम्ही आता इथे कमिशनर पण आहेत, कलेक्टर पण आहेत, या बाबतीमध्ये देखील माहिती घेतो. त्यांना ज्या ज्या काही मदतीची आवश्यकता आहे, त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असेल तर त्यांना तसं पण हे करू आपण. आणि दुर्दैवाने मृत्यू झाला असेल तर त्यांच्या परिवारांना देखील जी काही मदत आहे ती आम्ही देऊ. वारकऱ्यांना का आव्हान करणार? पालखी प्रस्थान सुरू झालेला आहे. देहू रोड असेल अनेक ठिकाणी पालखी प्रस्थान सुरू झालेला आहे. वारकऱ्यांना देखील आव्हान आहे की आता पडत असलेला पाऊस, वादळ, वारा, आपली वारी तर पांडुरंगाची वारी दरवर्षी आपण करतो, परंतु आपली सुरक्षितपणे वारी झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी देखील दिल्या. मी देखील काल आळंदीच्या वारकऱ्यांशी स्वतः बोललो. त्या ठिकाणी काही पाण्यामुळे जादा पाऊस पडल्यामुळे, वाऱ्यामुळे पिण्याच्या पाण्याची पाणीपुरवठा योजना तुटली होती. जे मोबाईल टॉयलेट बसवले होते ते वाहून गेले होते. काही ठिकाणी विजेच्या खांब्यांची पडझड झाली होती. पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली होती. मी तात्काळ त्यांना नगरविकासमधून 10 कोटी रुपये काल तात्काळ रिलीज केले आणि त्यांना देखील एक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी देखील आपली वारी सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न. मागील 7 दिवस पडणाऱ्या पावसाने गेल्या वर्षाच्या पावसाची सरासरी पार केली आहे. मागील वर्षांपेक्षा 300 मिलीमीटर जास्त पाऊस ठाणे शहरात पडला असून 2 दिवसात तब्बल 300 झाडं उन्मळून पडली आहेत. जून महिना कोरडा गेल्यानंतर पावसाने मागील 7 दिवसांपासून जोर पकडला असून मुसळधार पावसानं ठाणे शहराला झोडपून काढले. कालपासून आज सकाळी 8:30 वाजेपर्यंत शहरात 111.99 मिलीमीटर इतका पाऊस झाला. आजही हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. त्यामुळे शहरात दिवसभरात पावसाच्या जोरदार सरी थांबून पडत होत्या. संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत 57.63 मिलीमीटर इतका पाऊस झाला. आतापर्यंत 1326.86 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता, तर मागील वर्षी 1038.99 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता.
हा पाऊस मागील वर्षीच्या तुलनेत 300 मिलीमीटरपेक्षा जास्त आहे. मागील 2 दिवसात शहरात 300 झाडं पडली असून काल 24 तासात 202 झाडं पडली होती, तर परवा 110 झाडं पडली होती. त्यामुळे 2 दिवसात 300 पेक्षा जास्त झाडं पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. 36 झाडांच्या फांद्या पडल्या होत्या, तर एका ठिकाणी होर्डिंग पडलं. 11 इमारतींवर लावण्यात आलेले वेदरशेड पडल्याची नोंदही महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे करण्यात आली आहे.